नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं डेली रुटीन शेअर करणार आहे. तर सकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर इकडे विहांचं आवरायला घेतलं होतं, कारण की आजी नव्हती आज. आजी 10व्याला गेली होती, आजी बाबा. तर मग तो रडत होता, त्याला स्कूलमध्ये जायचं नव्हतं. त्याची फ्रेंड पण येणार नव्हती आज. तर तो मला सांगत होता, तू पप्पांना सांग मी आज जाणार नाही आहे, तूच सांग. म्हटलं तू सांग. नाही तू सांग मला म्हणे. तर म्हणे मला खूप झोप येते, मला भीती वाटते शाळेत जायला. त्याची अशी नाटकं असतात. त्याला जेव्हा स्कूलमध्ये जायचं नसेल तेव्हा तो इतकी रडारड करतो की इतकं रडत असतो, इतकं वाईट वाटतं. पण आता नाईलाज होतं, मला त्याला स्कूलमध्ये पाठवावं लागणार होतं. तर त्याचं आवरून घेतलं. त्याच्यानंतर त्याला द्यायचं होतं मला टिफिनसाठी रव्याचा उत्तप्पा करायचा होता. त्याला तो आवडतो. म्हटलं मी तुझ्या आवडीचं देणार आहे आज. तर मी रवा भिजत घातला होता इकडे दह्यामध्ये. तर त्याच्यानंतर मी इकडे उत्तप्पा करायला गेले तरी तो माझ्या पाठीमागे आला आणि रडतच होता. त्याला कसं तरी समजावलं आणि मग इकडे पटकन उत्तप्पा करून घेतला. तरी तो मला तेच सांगत होता, तू सांग, तू पप्पांना सांग. त्याला कसं तरी मॅनेज केलं आणि म्हटलं तू जा, तुला लवकर घ्यायला येणार आहे आज, म्हणून तो स्कूलमध्ये गेला. त्यानंतर त्याचा डबा वगैरे भरून दिला. तर इकडे मग गॅस घासून पुसून घेतला, कारण की ताई पण नव्हत्या घरी. आणि मग त्याच्यानंतर ते आवरलं पटकन. आणि मला कपडे धुवायचे होते, तर भरपूर सारे कपडे होते आज धुण्यासाठी पण. तर मग कपडे वगैरे पण पटकन धुवून घेतले आणि इकडे ते पण सुकत टाकून घेतले, कारण की आतमध्येच टाकणार होते. बाहेर कधी पाऊस येईल सांगता येत नाही, पावसाचा काही भरोसा नाही इकडे. तर त्याच्यामुळे मग पटकन आतमध्ये पण कपडे टाकून घेतले. त्यानंतर भांडे पण घासायचे होते, भांडे पण घासून घेतले. तर मग खूप सकाळी पटपट कामे आवरावी लागतंच, कारण की शॉपवर जायचं असतं, खूप सारी घाई असते सकाळी इकडे. तर त्याच्यानंतर पटकन झाडू वगैरे पण मारून घ्यायचं होता मला.
कलरचा बघ, अशा कलरचा तो घेतला का तो, असं मेहंदी वाढवला जातो. तर झाडू मारून झाला होता माझा. त्याच्यानंतर आहे ना मला लादी पुसून घ्यायची होती, कारण की मग सकाळी खूप गडबड असते, तर खूप घाण वगैरे होते, मुलं असतात सकाळी. तर मग त्यांचं आवरल्यानंतर मग सर्वात शेवटी लादी पुसून घेतली. तिचं पण आवरून घेतलं होतं मी इकडे. तर मग लादी पुसून झाल्यानंतर मला जायचं होतं शॉपवरती. माझं तेवढंच शेवटचं काम राहिलं होतं. त्यानंतर टिफिन वगैरे भरायचं होतं आणि शॉपवर जायचं होतं. तर लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर माझा टिफिन वगैरे भरला, धनश्रीचा पण भरला. आम्ही दोघी सोबत जातो. तर मग माझं चेंज वगैरे केला आणि मग शॉपवरती जायला निघाले होते. त्याआधी म्हटलं केस वगैरे विंचरा, खूप गुंता झाला होता केसांमध्ये, तो पण आवरून घेतला पटकन. केसांचा गुंता काढला, एवढा काही काढला नाही, पण मग व्यवस्थित केलं थोडे. आणि मग तिचं पण आवरलेलं होतं, ती सकाळीच आवरून बसलेली होती माझ्या आधी. तर मग सर्वात शेवटी माझं एवढंच राहिलं होतं. त्यानंतर शॉपवर जायचं होतं. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.